यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन ॲसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया इथनं वेकन्सी आलेली आहे. पदानुसार वयोमर्यादा असणार आहे आणि वेतनही खूप चांगलं असणार आहे, लाखाच्या घरात असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. ऑफिशियल नोटिफिकेशनवर आलो आहोत आपण. रिक्रुटमेंट नोटिफिकेशन 1/2/2024ला ही ॲडव्हर्टिजमेंट पब्लिश झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ही जी सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सेक्युरिटायझेशन ॲसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ती गव्हर्मेंट इंडिया अंडरटेकिंग असणार आहे. न्यू दिल्लीचा ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. वेकन्सी डिटेल पाहू शकता. असिस्टंट मॅनेजर ॲडमिन ऑफिसर. पगार खूपच सुंदर असणार, 30,000 ते 1,20,000 पर्यंत असणार आहे. एक वेकन्सी आहे. अनरिझर्व 2 आहे, OBC 2 विथ NCL नॉन क्रिमिलियर ज्यांच्याकडे आहे, SC 1, ST 0, EWS 1. त्यानंतर सिनियर मॅनेजर 50,000 ते 1,60,000 5 वेकन्सीज आहे टोटल, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर त्या ज्या डिवाईड केलेल्या आहे त्या पाहू शकता तुम्ही कशा डिवाईड केलेल्या आहे. 6 आहे टोटल वेकन्सी, त्या अशा डिवाईड केलेल्या आहेत. त्यानंतर इम्पॉर्टंट नोट रिझर्वेशनसाठी पोस्टिंगची प्लेस कुठे असणार आहे तर न्यू दिल्ली, म्हणजे हेड ऑफिसला पोस्ट होणार आहे, सगळे न्यू दिल्ली असणार आहे कामाची जागा. ट्रान्सफर होऊ शकते किंवा ते पोस्टिंग देऊ शकता दिल्लीच्या बाहेर. त्यानंतर जर तुम्ही नाही म्हटले तर डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्यात येईल किंवा टर्मिनेशन करण्यात येईल. आता एज, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स पाहूया. तर पहिल्या पोस्टसाठी असिस्टंट मॅनेजर ॲडमिन ऑफिसरसाठी 21 ते 35 वर्षापर्यंत, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, 50% मार्क ग्रॅज्युएशनला बस. त्यानंतर MS ऑफिसचं तुम्हाला सर्टिफिकेट हवं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असलं तर खूपच चांगलं, प्रेफरन्स देण्यात येईल. त्यानंतर शॉर्ट हँड ज्याला एक्सपिरियन्स असेल त्याला प्रेफरन्स देण्यात येईल. सिनियर मॅनेजरसाठी 25 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे. BCA किंवा MCA किंवा BTech इन कम्प्युटर सायन्स किंवा IT किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन असे त्यांनी दिलेले आहे विषय. त्यामध्ये 50% कमीत कमी किंवा पोस्ट क्वालिफिकेशन असेल, एक्सपिरियन्स 5 वर्षाचा IT डिपार्टमेंटमध्ये, त्याला जास्त प्रेफरन्स देण्यात येईल. त्यानंतर सिनियर मॅनेजर 25 ते 40 वर्षे, पुन्हा ग्रॅज्युएशन 50% सकट. सिनियर मॅनेजर 25 ते 40, सिनियर मॅनेजर 25 ते 40. डिसिप्लिन पाहू शकता तुम्ही, वाचू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन सिनियर मॅनेजरही आहे ते. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रत्येक पोस्टचं वेगवेगळं सेपरेट मेन्शन आहे. एक्सपिरियन्स ज्याला असेल त्याला प्रेफरन्स देण्यात येईल आणि तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन ते 1/2/2024पर्यंत पूर्ण हवं, त्यावेळेस ते ग्राह्य धरल्या जाईल. इम्पॉर्टंट डेट तुम्ही पाहू शकता. जसं मी म्हटलं 1 तारखेला ॲडव्हर्टिजमेंट पब्लिश झाली होती. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले 17 तारखेपासून आणि लास्ट डेट असणार आहे 10 मार्च 2024पर्यंत. रिलॅक्सेशन, एज रिलॅक्सेशन असणार आहे, ते वाचून घ्याल तुम्ही. आणि डिफरंट सर्टिफिकेट मागितलं आहे ते पाहून घ्याल. ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे, MCQ असलेली. निगेटिव्ह मार्क होणार आहे, निगेटिव्ह मार्क मिळणार आहे. 150 मार्काची एक्झाम होणार 120 मिनिटात. आणि लोकेशन पाहू शकता तुम्ही, दिल्ली, NCR, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, सिकंदराबाद, बँगलोर ऑर एनी प्लेस डिसाइडेड बाय द मॅनेजमेंट टू अकॉमोडेट द कॅन्डिडेट. आणि इंटरव्ह्यू न्यू दिल्लीतच होईल आणि तो 50 मार्काचा होईल. त्यानंतर ऑनलाईन टेस्टचे इथे सब्जेक्ट्स दिलेले आहे. ॲप्लिकेशन फी 1,000 रुपये असणार आहे आणि रिझर्व कॅटेगरी म्हणजे SC, ST, PWBDजला 500 रुपये असणार आहे. अप्लाय कसं करायचं आहे तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर तिथे अप्लाय करायचं आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मेल येईल, तिथनं तुम्ही अप्लाय करायला स्टार्ट करायचं आहे. लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो, सर्टिफिकेट, तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट. त्यानंतर लास्टमध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे.
तुम्ही ऑफलाईन म्हणजे हार्ड कॉपी नाही पाठवायची आहे, पोस्टाने पाठवायचं नाही आहे, ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत वॉच करा आपला चॅनल नवनवीन ॲडव्हर्टिजमेंटसाठी. आणि आपल्यापैकी खूप सारे लोक 90% लोक ह्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला आहे. नक्की सबस्क्राईब करा. हे माझ्या चॅनलला ग्रो करायला हेल्प करेल. थँक्यू सो मच.